وإذ قال إبراهيم رب اجعل هذا البلد آمنا واجنبني وبني أن نعبد الأصنام رب إنهن أضللن كثيرا من الناس فمن تبعني فإنه مني ومن عصاني فإنك غفور رحيم ربنا إني أسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاة فاجعل أفئدة من الناس تهوي إليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون ربنا إنك تعلم ما نخفي وما نعلن وما يخفى على الله من شيء في الأرض ولا في السماء الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. आणि जेव्हा इब्राहिम यांनी दुआ केली, हे माझ्या पालनकर्त्या, या शहराला शांतीपूर्ण बनव आणि मला आणि माझ्या संततीला मूर्तींच्या उपासनेपासून वाचव. हे माझ्या पालनकर्त्या, या मूर्तींनी अनेक लोकांना मार्गभ्रष्ट करून गोंधळात टाकलं आहे. आता जो माझं म्हणणं कबूल करेल तर तो माझा ठरेल, आणि जो माझं मानणार नाही तर निस्संदेह तू माफ करणारा मेहरबान आहेस. हे आमच्या पालनकर्त्या, मी आपल्या संततीला या उजाड बंजर घाटीत आणून वसवलं, ज्या ठिकाणी शेतीवाडी नाही, फक्त तुझ्या आदरणीय घराच्या जवळ. हे आमच्या पालनकर्त्या, यासाठी की या लोकांनी नमाज कायम करावी. आता तू लोकांची मनं त्यांच्याकडे झुकव आणि त्यांना फळांची रोजी अन्न सामुग्री प्रदान कर, यासाठी की त्यांनी आभार मानावेत. हे आमच्या पालनकर्त्या, निस्संदेह तू त्या सर्व गोष्टी जाणतोस ज्या आम्ही लपवतो आणि ज्या जाहीर करतो. जमीन आणि आकाशात अशी कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपून राहू शकत नाही. आभार आणि स्तुती आहे अल्लाह करता, ज्यानं एवढ्या उतार वयातही मला इस्माईल आणि इसहाक प्रदान केले. निसंशय माझा पालनहार दुआ ऐकणारा आहे. हे माझ्या पालनकर्त्या, मला आणि माझ्या संततीला नमाज कायम राखणारा बनव. हे माझ्या पालनकर्त्या, माझी दुआ कबूल कर. हे आमच्या पालनकर्त्या, ज्या दिवशी कर्मांचा हिशोब कायम होईल तेव्हा माझ्या माता पित्याला क्षमा प्रदान कर आणि इमानधारकांना माफ कर.